मारीचानं मायावी आवाज केला, लक्ष्मणा सीतेनं लक्ष्मणाला बळच पाठवलं. कपटी वेशधारी रावण दबा धरून बसला होता. रावणानं जानकीचं अपहरण केलं, जानकीने अपार शोक केला. जटायूनं जानकीच्या रक्षणार्थ आपल्या प्राणाचं बलिदान केलं. आमचा इतिहास आहे महाराज, परस्त्रीच्या लज्जा रक्षणार्थ इथली गिधाडं सुद्धा आपल्या प्राणाचं बलिदान करायला मागे पुढे पाहत नाही. ही आमच्या भारताची संस्कृती आहे. भगवान श्रीराम जानकीच्या विरहात अपार शोक करतात. जटायूला मुक्ती दिली, कबंधाचा उद्धार केला आणि प्रभू शबरीच्या आश्रमामध्ये आले. वाटेमध्ये नव्हता तरी भगवान वाट वाकडी करून आले. वाट पाहत होती शबरी. रामा रघुनंदना आश्रमात या कधी रे येशील, आश्रमात या कधी रे येशील, रामा रघुनंदना. मीन अहिल्या शापित नारी, मीन जानकी राजकुमारी, मी तर भोळी वेडी शबरी, वेडी शबरी. तुझ्या पदांचे अखंड चिंतन ही माझी साधना, रामा रघुनंदना. फार सुंदर गाणं. पतित पावन श्री रघुनाथ, श्री रघुनाथ. एकदाच ये जाता जाता, जाता जाता, पाहिन पूजिन टेकिन माथा. तोच स्वर्ग मग तिथेच येईल पुरेपणा जीवना, रामा रघुनंदना. शबरीचा आदरातिथ्य स्वीकारलं. शबरीला नवदा भक्तीचा उपदेश केला. त्यानंतर प्रभू ऋष्यमुख पर्वताकडे आलेले आहेत. हनुमंताचं प्रभूंचं मिलन होतं. सुग्रीवाचं भगवान श्रीरामांचं सख्य होतं. वालीचा वध प्रभू करतात. त्यानंतर सुग्रीवानं जानकीच्या शोधार्थ आपलं वानरदळ पाठविलं. नल नील हनुमान जांबवान यांची तुकडी दक्षिणेला निघाली. संपाती नावाच्या गिद्धराजानं सांगितलं की 100 योजन समुद्र ओलांडून लंका आहे आणि त्या लंकेमध्ये अशोक वाटिकेमध्ये भगवती जानकी. हा समुद्र कोण ओलांडून जाईल? कुणालाच हिंमत होईना. जांबवंत इत्यादिकांनी हनुमंताचं बल जागृत केलं. जामवंत के बचन सुहाये, सुनी हनुमंत हरशी उरला. सुंदरकांड आरंभ झाला. हनुमानजींचं बल जागृत झालं. प्रचंड रूप धारण केलं. जय श्रीराम म्हणून हनुमानजी उड्डाण घेऊन लंकेच्या दिशेने निघाले. आणिला मागुती नेला आला गेला मनोगती, मनासी टाकेले मागे गतीसी तुळना नसे. वेगानं निघाले हनुमानजी महाराज. अनेक विघ्न आले, त्या सगळ्या विघ्नांना परास्त केलं. लंकेत आले. विभीषणाची भेट घेतली. अशोक वाटिकेमध्ये आलेले आहेत. खिन्न मनस्का जानकी बसलेली दिसली. अशोक वृक्षावर हनुमानजी चढून बसले. रावण तिथे आला. रावणानं सीतेला धमकी दिली, जर तू माझ्याशी विवाह केला नाही तर 2 महिन्याचा कालावधी देतो, नाही तर तुझे तुकडे करून तुझं मांस शिजवून खाईल. जानकी शोक करू लागली. हनुमानजीने विचार केला, अशा वेळेला जर आपण गेलो तर ती आपल्याला रावणच मायावी रूप धारण करून आला असं समजेल. बुद्धिमत्ता वरिष्ठ माहीत महाराज हनुमानजी महाराज. आणि हनुमानजी महाराजांचे अवतार म्हणजे श्री महाराज. हनुमानजीने रामकथा गायला सुरुवात केली. राम कहानी सुनो रे, राम कहानी, राम कहानी सुनो रे, राम कहानी, राम कहानी सुनो रे, राम कहानी, राम कहानी सुनो रे, राम कहानी. कहता सुनत आवे, कहता सुनत आवे अखियों में पानी. राम कहानी सुनो रे, राम कहानी, राम
कहानी सुनो रे राम कहानी। कहता सुनाता वे, कहता सुनाता वे अखियों पानी। राम कहानी सुनो रे राम कहानी। राम कहानी सुनो रे राम कहानी। दशरथ के राज दुलारे, कौशल्या के आंख के तारे। दशरथ के राज दुलारे, कौशल्या के आंख के तारे। सूर्य वंश के सूरज, रघुकुल के उजियारे। राजीव नयन बोले हो, राजीव नयन बोले मधु भरी वाणी। राम कहानी सुनो रे राम कहानी। राम कहानी सुनो रे राम कहानी। कहता सुनाता वे, कहता सुनाता वे अखियों में पानी। राम कहानी सुनो रे राम कहानी। राम कहानी सुनो रे राम कहानी। कलवेश भिक्षु का धर के भिक्षा का आग्रह करके। कलवेश भिक्षु का धर के भिक्षा का आग्रह करके। वे जनक सुता सीता को छल बल से ले गए हर के। बड़ा दुख पावे राजा हो, बड़ा दुख पावे राजा राम जी की रानी। राम कहानी सुनो रे राम कहानी। राम कहानी सुनो रे राम कहानी। श्री राम ने मोहे पठायो, मैं राम दूत बन आयो। श्री राम ने मोहे पठायो, राम दूत बनवायो। सीता माँ की सेवा में रघुवर का संदेशा लायो। और संग लायो प्रभु, और संग लायो प्रभु मुद्रिका निशानी। राम कहानी सुनो रे राम कहानी। राम कहानी सुनो रे राम कहानी। कहता सुनाता वे, कहता सुनाता वे अखियों में पानी। राम कहानी सुनो रे राम कहानी। राम कहानी सुनो रे राम कहानी। राम कहानी सुनो रे राम कहानी। सुंदर राम कहाणी गातायत हनुमान जी. सीतेनं विचारलं कोण गातोय रामचरित्र. एकदम समोर आले नाही, मुद्रिका टाकली. ती पाहिली मुद्रिका, ही तर यांचीच मुद्रिका आहे. ती मुद्रिका पाहिल्यावर सीतेला जणू काही प्रभू राम भेटले असा आनंद झाला. तिने ती अत्यंत प्रेमानं मुद्रिका जवळ घेतली. कोण ही मुद्रिका घेऊन आला आहे, त्यानं माझ्या समोर यावं. जय श्रीराम म्हणून हनुमानजी महाराज समोर आले. माँ, मी हनुमान आपला सेवक आहे, आपला बालक आहे. जानकीने विचारलं, हे कसे आहे? मुद्रिका अचूक मी ओळखली त्यांची, मज सांग अवस्था दूता रघुनाथा. गोड वाटलं. माँ, आपण जितका शोक करता त्यापेक्षा अधिक शोक प्रभू आपल्यासाठी करतायत. लवकरच प्रभू आपल्याकडे येऊन आपली सुटका करणार आहेत. आता मला परवानगी द्या. चुडामणी घेतला, डोक्यात केसामध्ये लावण्याचा एक अलंकार, अशोक वाटिका उद्ध्वस्त केली, रावणाच्या सभेत प्रवेश मिळवला. रावणानं हनुमानजींच्या शेपटाला आग लावली, सारी लंका जळली. हनुमानजी जय श्रीराम म्हणून परत आले.
प्रभू श्रीराम आपलं सारं वानर सैन्य घेऊन समुद्राच्या काठावर आले. रामेश्वर ज्योतिर्लिंगाची स्थापना केली. वानराने सेतू बांधला. बिभीषण प्रभूंना शरण आले. बिभीषणाला लंकेचा भावी राजा घोषित केलं. लंकेमध्ये प्रभू आले. राम आणि रावण यांचं युद्ध आरंभ झालं. भयानक युद्ध. 87 दिवस युद्ध चाललेलं. इंद्रजिताच्या बाणानं लक्ष्मणाला शक्ती लागली. प्रभू व्याकुळ झाले. सुषेण वैद्यानं सांगितलेली औषधी तिथे नाही म्हणून द्रोणागिरी पर्वत हनुमानजी घेऊन आले. लक्ष्मण उठले. इंद्रजिताचा वध केला. कुंभकर्णाचा वध प्रभूंनी केला. त्यानंतर रावणाचं आणि भगवान श्रीरामांचं युद्ध आरंभ झालं. इंद्रानं रथ पाठवला. त्या रथावर आरूढून भगवान श्रीराम रावणाशी युद्ध करतात. आणि बिभीषणानं प्रभूंना सांगितलं, प्रभू नाभिकुंड पियुष जाके, रावणाच्या नाभिस्थानामध्ये अमृताचं कुंड आहे. जोपर्यंत त्याचा शोष होत नाही तोपर्यंत रावण मरणार नाही. आणि भगवान श्रीरामांनी महर्षी अगस्त्यांनी दिलेलं आदित्य हृदय कवचानं प्रेरित अभिमंत्रित बाण सोडला. आणि त्या बाणानं नाभिकुंडाचा वेध घेतला. रावण जमिनीवर कोसळला. रावणाचा वध झाला. सगळ्यांनी जय जयकार केला. प्रभू रामचंद्र भगवान. त्यानंतर बिभीषणाला राज्याभिषेक केला. बिभीषणाला रामप्रभूंना प्रार्थना केली, देवा आता कशाला जाता अयोध्येला, इथंच राहा. ही सोन्याची लंका मी तुम्हाला समर्पण करतोय. रामप्रभूंनी म्हटलं, लक्ष्मणा बिभीषणाला सांग, आपी स्वर्णमयी लंका न मे लक्ष्मण रोचते, जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी. जननी जन्मभूमी स्वर्गसे. आपल्या मातृभूमीवर किती प्रेम असावं याचा आदर्श वस्तुपाठ भगवान श्रीराम आहेत. आपलंही आपल्या मातृभूमीवर प्रेम असतं, पण 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी 2च दिवस नाही महाराज. जननी जन्मभूमी स्वर्गसे महान. मला सांगायला अभिमान वाटतो की सगळ्या विश्वामध्ये अत्यंत पवित्र देश हा एकमेव आपला भारत देश आहे. पुराणामध्ये वर्णन आहे की बाकीचे देश भोगभूमी आहेत आणि केवळ एकमेव भारत देश हा कर्मभूमी आहे. इथेच कर्म करण्याचा अधिकार आहे, अन्य देशामध्ये नाही. इथे भागवत सप्ताह केला, इथे यज्ञ केला, त्याचं फल मिळेल. अमेरिकेत जाऊन केला तो नुसता शो होईल. त्या भोगभूमी आहेत, कर्मभूमी केवळ भारत आहे. म्लेंच देश बाकीचे इतर आहेत. म्हणून भारत सोडून कुठे जायचं नाही, विदेश गमन यासाठी करायचं नाही. काय महाराज भारत देशाचं वैभव होतं, अजूनही ते आहे. जहां डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, ओ भारत देश मेरा, ओ भारत देश मेरा. जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा. यहाँ सत्य अहिंसा और धर्म का पग पग लगता डेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा. जय भारती जय भारती जय भारती जय भारती.
मेरा, ओ भारत देश है 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 मेरा। ओ ब्राह्मण विद्वान राष्ट्र में ब्रह्म तेज व्रतधारी, महारथी हो शूर धनुर्धर क्षत्रिय लक्ष्य प्रहारी, क्षत्रिय लक्ष्य प्रहारी। गौवे भी अति मधुर दुग्ध की रहे बाती धारा, हे भगवन देश हमारा, हे भगवन देश हमारा, हे भगवन देश हमारा, हे भगवन देश हमारा। सब साधन से रहे समुन्नत भगवन देश हमारा, हे भगवन देश हमारा, हे भगवन देश हमारा, हे भगवन देश हमारा। आओ बच्चों तुम्हें दिखाए झांकी हिंदुस्तान की, इस मिट्टी से तिलक करो ये धरती है बलिदान की। वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम। जय हो। उत्तर भागे रक्षण करता नगाधिराजो विख्याता, दक्षिण देशे प्रदक्षालको महासागर प्रख्याता, पश्चात गंगा यमुना तीरम परम पावनं भूलोके, स्थाने स्थाने यद्दिव्यत्वं नैव सुराणां अपि नाके। वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम। आओ जो तुम्हें दिखाए जाके हिंदुस्तान की, इस मिट्टी से तिलक करो ये धरती है बलिदान की। वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम। भारत माता की वंदे मातरम। जय श्री राम। जय श्री राम। जननी जन्मभूमी स्वर्ग से महान। भगवान श्रीराम पुष्पक विमानात आरूढ होऊन अयोध्येला आले. साऱ्या अयोध्येमध्ये आनंदाचा उत्सव साजरा झाला. भगवान श्रीरामांचा राज्याभिषेक झाला. रामराज्य सुरू झालं. झाले रामराज्य काय ओणे आमासी, धरणी धरी पीक गाई ओळल्या म्हैशी. रामराज्य आरंभ झालं. रामकथा ही रामराज्याभिषेकापर्यंतच सांगावी असा नियम आहे. आता आपल्याला कृष्ण कथेकडे वळलं पाहिजे. भगवान शुकदेवजी महाराज सोमवंशाचं चंद्रवंशाचं वर्णन सांगतात. याच वंशामध्ये जमदग्नी आणि रेणुका यांच्या पोटी भगवंताने आपला परशुरामांचा अवतार घेतला. परशुराम भगवान की जय. उन्मत्त झालेल्या क्षत्रियांचं निर्धारण केलं. 21 वेळेला क्षत्रिय पृथ्वी केली. आणि त्यानंतर ती पृथ्वी यज्ञ करून दान दिली. आणि भगवान श्रीरामांच्या आज्ञेनं परशुराम चिपळूणच्या जवळ महेंद्र पर्वतावर तप करत बसलेले. राजा याच वंशामध्ये ययाती नावाचा राजा आहे. या ययातीला यदू, द्रुह्यू, तुर्वसू, अनु इत्यादी मुलं आहेत. ययातीला शाप झाला, तुला वार्धक्य प्राप्त होईल. उशाप दिला, हे वार्धक्य दुसऱ्याला देता येईल, वृद्धपणा. ययातीनं मुलांना विचारलं. पहिल्या 2-3 मुलांनी आम्ही नाही घेणार सांगितलं. यदून नाही घेत सांगितलं. पुरून त्या ठिकाणी वार्धक्य घेतलं. शुकदेव सांगतात, राजा या यदूच्या वंशामध्ये भगवंताने आपला गोपाल कृष्णांचा अवतार घेतलेला आहे. आपल्याला कृष्ण अवताराकडे वळायचंय. कृष्ण अवतारासाठी चित्त शुद्ध लागतं. म्हणून रामरायाचं भजन करत करत आपण कृष्ण अवताराच्या कथेमध्ये प्रवेश करूया. रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम,
पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम 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 बोलो रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम 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 सुंदर माधव मेघ श्याम बज प्यारे तू सीताराम सुंदर माधव मेघ श्याम भज प्यारे तू सीताराम या भजनामध्ये ईश्वराला तेरो नाम हे नाहीये बरं का, मागून घुसडलेलं आहे, मूळ भजनात हे नाहीये. सुंदर माधव मेघ श्याम भज प्यारे तू सीताराम सुंदर माधव मेघ श्याम भज प्यारे तू सीताराम बोलो रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की 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 राम लक्ष्मण जानकी 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 जय बोलो हनुमान की सियावर रामचंद्र भगवान की जय पवन सुत हनुमान जी महाराज की जय अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय 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 रघुवीर समर्थ दशमस्कंदाला आरंभ होतो. राजा परीक्षितानं शुकदेवांना दशमस्कंदाच्या आरंभी प्रार्थना केली आहे. राजोवाच ओम नमो भगवते वासुदेवाय. राजोवाच कथितो वंशविस्तारो भवता सोमसूर्ययोः राज्ञाञ्च वयवंश्यानां चरितं परमाद्भुतं यदोषधर्मशीलस्य नितरां मुनिसत्तम तत्रांशेनावतीर्णस्य विष्णोर्वीर्याणि शंसनः. महाराज, सूर्य आणि चंद्रवंशी राजांच्या कथा तुम्ही मला सांगितल्या. आता मला भगवान श्रीकृष्णांचं चरित्र ऐकायचं आहे. धर्मशील यदुराजाच्या वंशात भगवंताने आपला कृष्णावतार घेतला
काय काय लीला भगवंताने केल्यात त्या सगळ्या मला विस्तारानं ऐकायच्या. तानिनो वद विस्तारात. राजानं आधीच म्हटलं, कारण सूर्यचंद्र वंशी राजांच्या कथा मनोवंश सांगत असताना शुकदेवाने म्हटलं, मी तुला थोडक्यात सांगतो. कृष्णकथा जर थोडक्यात सांगितली तर धोका लक्षात आला. म्हणून राजा परीक्षितानं आधीच शुकदेवांना प्रार्थना केली आहे, तानिनो वद विस्तारात. भगवंताने काय काय लीला केल्यात त्या मला विस्तारानं सांगा. कृष्णकथा कशी आहे? 3 वैशिष्ट्य कृष्णकथेची महाराज परीक्षितांनी सांगितली. निवृत्त तरशैर्भगीयमानात, ज्यांची तृष्णा निवृत्त झालेली असे अनासक्त लोक सुद्धा कृष्णकथा गातात. सामान्य लोक कृष्णकथा गातात, शुकदेवांच्या सारखे वितराग महात्मे कृष्णकथा गातात, ज्ञानोबरायांसारखे महात्मे कृष्णकथा गातात. निवृत्त तरशैर्भगीयमानात. दुसरं वैशिष्ट्य आहे भवौषधात. भवरोगावरचं औषध म्हणजे कृष्णकथा आहे. भवरोग म्हणजे काय? भूभव हा धातू आहे. भूभव म्हणजे पुन्हा पुन्हा होणे, हा संसार. या रोगावरचं औषध म्हणजे कृष्णकथा आहे. श्रोत्र मनोविरामात. तिसरं वैशिष्ट्य सांगितलं, कानाला आणि मनाला परम आल्हाद देणारं कृष्ण चरित्र आहे. किती जरी आपण ऐकत बसलो तरी सुद्धा मन भरत नाही, मन तृप्त होत नाही. कृष्णकथा कोणाला माहिती नाही हो. सगळ्यांना कृष्णकथा ठाऊक आहे, लहान मुलापासून वृद्धापर्यंत सगळ्यांना कृष्णचरित्र माहिती आहे. परंतु कृष्णचरित्र असताना प्रत्येक जण आपण काहीतरी नवीन ऐकतो आहोत अशा भावनेनं ऐकतो. बाकीचं चरित्र ऐकायला सगळ्यांनाच गोडी असते असं नाहीये, पण कृष्णचरित्राची गोडी सगळ्यांना. मग संत वाङ्मयामध्ये जर आपण पाहिलं तर इतर अवताराची चरित्र सगळ्या संतांनी लिहिलीच असं नाही, पण एकमेव कृष्णावतार असा आहे, एकमेव कृष्णचरित्र असं आहे. कृष्णचरित्र सगळ्या संतांनी लिहिलंय. बाळक्रीडा सगळ्या संतांची आहे. कानाला ऐकतच राहावं असं वाटणारी. मला सांगा, आपण आपल्या घरी असं बसू का हो 4-4 तास? तहान लागली तर पाणी नाही, प्याव वाटलं तर चहा नाही, ब्रेक नाही काही कुठला. लहर आली तर तंबाखू खाता येत नाही. कुणाशी बोलता येत नाही. पण असं असून सुद्धा आपण तल्लीन होऊन जातो. मला खरंच अत्यंत आनंद वाटतो तुम्हा नागपूरकर श्रोत्यांचा. एवढ्या संख्येनं आणि इतक्या तल्लीनतेनं कथा ऐकणारे श्रोते सगळीकडेच मिळतात असं नाही. मला खूप आनंद होतोय. म्हणून कधी कधी मला असं वाटतं की काकांनी जे मर्यादा घातली ना वेळेची, त्यांचं घड्याळ बंद पडावं, आमची सगळ्यांचीच घड्याळ बंद पडावेत आणि अनलिमिटेड अमर्याद कथा करावी. पण असं होत नाही. घड्याळ पुढे जातच आहे. श्रोत्र मनोविरामात. कानाला किती जरी ऐकलं तरी ऐकतच राहावं असं वाटणारी कथा आहे. कौत्तम श्लोक गुणानुवादात पुमान विराजेत विना पशुघ्ना. म्हणून भगवंताच्या अशा गुणवर्णनाला आत्मघाती माणसा व्यतिरिक्त कोण कंटाळेल? कोणीच कंटाळणार नाही. महाराज, या भगवान श्रीकृष्णांचं आमच्यावर फार मोठं ऋण आहे. माझे आजोबा पांडव अनेक संकटातून भगवान श्रीकृष्णांनी वाचवलं. माझी आजी द्रौपदी वस्त्रहरणाच्या प्रसंगात भगवान श्रीकृष्णांनी अंबरावतार धारण करून माझ्या द्रौपदी आजीचं रक्षण केलं. महाराज काय सांगावं, मी आईच्या पोटामध्ये असताना अश्वत्थाम्याचं अस्त्र माझ्या आईच्या पोटावर जेव्हा आदळलं, माझी आई भगवंताला शरण गेली आणि भगवान श्रीकृष्णाने हातात चक्र घेऊन माझ्या मातेच्या गर्भात प्रवेश केला आणि माझं रक्षण केलं.
माझं जीवन ही त्यांची देण आहे, नाही तर मेलो होतो मी. पण महाराज मला कृष्ण चरित्र ऐकायचं आहे. भगवंताने काय काय लीला केल्या. शुकदेवाने जरा परीक्षा घेतली. त्याने म्हटलं, राजा एवढे दिवस माझ्या समोर बसलायस, तहान भूक काही लागली नाही का? जा पाणी प्यायचं असलं तर पिऊन ये. राजानं उत्तर दिलं, नैषाति दुस्सहा क्षुण्मां त्यक्तोदमपि बाधते पिबन्तं त्वन्मुगाम्बोजच्युतं हरिकथामृतं. महाराज, जीवाला व्याकुळ करणारे दोन विकार, तहान आणि भूक, पण मला हे काही करत नाहीत का? कारण मी तुमच्या मुखातून सरवणारं कृष्णकथामृत प्राशन करतो आहे आणि त्याच्यामुळे मला तहान भूक लागत नाही. भागवत कथा ऐकणाऱ्यांचा किंवा भागवत कथेच्या वक्त्यांचा अनुभव आहे महाराज. भागवत कथेच्या काळामध्ये तहान भूक लागत नाही. जिथे शुकदेवाने राजा परीक्षिताला कथा सांगितली, आम्ही 2-3 वेळेला शुकताला गेलो होतो कथेच्या ठिकाणी, तिथेही असा अनुभव आहे. अजून अनुरेणू त्या काळाचे तिथे आहेत की तिथे भागवतामध्ये तल्लीन होऊन जातं, तहानभुकीची जाणीव सुद्धा होत नाही. राजा परीक्षिताची तयारी पाहिली, शुकदेवांना फार आनंद झाला. एवं निशम्य भृगुनंदन साधुवादम वैयासकीच भगवानत विष्णुरातं प्रत्यर्ज कृष्णचरितं कलिकल्मषघ्नं व्यार्तुमारवत भागवत प्रधान. फार आनंद झाला शुकदेवांना आणि शुकदेव कृष्णकथा सांगू लागले. पण आमचे उत्तरेतले महात्मे म्हणतात की 9व्या स्कंदापर्यंतची कथाच फक्त शुकदेवाने सांगितली, 10व्या स्कंदाची कथा शुकदेवाने सांगितलीच नाही. मग कुणी सांगितली? शुकदेवांचं असं होतं महाराज, भगवती राधाराणी शुकदेवांची सद्गुरू आहे आणि नुसतं राधाराणीचं नाव जरी ऐकलं तरी सुद्धा शुकदेवांना 6 महिने समाधी लागत असे. काय सद्गुरूवर प्रेम आहे. असं म्हणतात की कृष्णकथेचा विषय राजानं काढल्यानंतर शुकदेवांना राधाराणीचं स्मरण झालं आणि त्यांना 6 महिने समाधी लागली. भगवान श्रीकृष्णांना काळजी उत्पन्न झाली, आता हे बाबा तर समाधीत बसले, माझ्या परीक्षिताचा काय होणार, याचा उद्धार कसा होणार? म्हणून असं उत्तरेतले महात्मे म्हणतात की शुकदेवांच्या अंतरंगामध्ये भगवान श्रीकृष्ण स्वतः आले आणि त्यांनी 10व्या स्कंदाची कथा स्वतः सांगितली शुकदेवांच्या मुखातून. धीर गंभीर वाणीनं शुकदेव बोलू लागले. सम्यक व्यवसिता बुद्धी तव राजर्षी सत्तम वासुदेव कृतायांते यज्जाता नैष्टिकीरती. राजा, खऱ्या अर्थानं तुझ्या बुद्धीचा विकास झाला असं म्हणावं लागेल. कारण तुला भगवान श्रीकृष्णांची कथा ऐकण्याची स्वाभाविक आवड निर्माण झाली. बुद्धीचा विकास झाला असं कधी समजावं? माणूस हाय सोसायटीमध्ये राहू लागला, नको नको ते खाऊ लागला, नको नको ते पिऊ लागला, नको नको ते करू लागला, म्हणजे विकास झाला का बुद्धीचा? नाही महाराज. बुद्धीचा विकास झाला असं कधी म्हणता येईल? जेव्हा मनुष्याच्या बुद्धीला भगवंताच्या भक्तीची स्वाभाविक आवड निर्माण होईल ना, तेव्हा समजावं बुद्धीचा विकास होतोय. वासुदेव कथा यांते यज्ञाता नैष्ठिकी रती. राजा, भगवान वासुदेवांची कथा तिघांचा उद्धार करते. वासुदेव कथा प्रश्न पुरुषां स्त्रीन पुनातिही वक्तारं पृच्छकं श्रोतुरुं तत्पाद सलिलय्यत. ही कथा तिघांचा उद्धार करते, वक्त्याचा उद्धार करते, श्रोत्याचा उद्धार करते आणि संयोजकांचाही उद्धार करते. कथेमध्ये दोघांची कामं होतात. धोब्याचं काम होतं आणि रंगण्याचं काम होतं. धोब्याचं काम काय? मळलेले कपडे, मलिन वस्त्र धुणं, मळ काढून टाकणं, निर्मल करणं कपडे धोब्याचं काम आहे. भागवताची कथा काय करते? ऐकणाऱ्या श्रोत्यांच्या अंतःकरणाला निर्मल बनवते, मल दूर करते.
विकारांचा जो माल आहे तो दूर होतो कथा श्रवणानं. आणि रंगाऱ्याचं काम काय, आता नाही राहिले रंगारी, पण जुन्या काळात होते. कपड्याचा रंग गेला ना की तो कपडा फेकून नाही द्यायचा. जुन्या लोकांना किंमत होती महाराज कपड्यांची. रंगाऱ्याकडे तो कपडा न्यायचा, त्याला पुन्हा रंग देऊन आणायचा आणि पुन्हा तो कपडा फ्रेश करून वापरायचा. रंगाऱ्याचं काम रंगवणं आहे. कथा रंगाऱ्याचं काम करते, मनाला निर्माण करते, मन शुद्ध करते आणि या मनाला भगवंताच्या भक्तीच्या रंगामध्ये रंगवून टाकते. म्हणून दोघांची कामं कथेमध्ये होतात, धोब्याचं आणि रंगाऱ्याचं. शुकदेवाने आरंभ केला सांगायला. भूमिर्दृप्त नृपव्याज दैत्यानेक शतायुतै आक्रांता भूरिभारेण ब्रह्माणं शरणं ययो. लाखो दैत्य राजांचं रूप धारण करून पृथ्वीला भारभूत झालेले होते. या पृथ्वीला दुष्टांचा भार सहन होत नाही. हे बघा, या भूमीला, या पृथ्वीला सुद्धा भावना आहे, तिला सुद्धा अंतःकरण आहे, तिला सुद्धा जाणीव आहे. म्हणून आम्ही सकाळी उठलो की अंथरुणामध्ये असतानाच आम्हाला शास्त्रानं सांगितलंय पृथ्वीची प्रार्थना करायला की मी आता पाय ठेवणार आहे पृथ्वीवर, माझा पाय तिला लागणार आहे. म्हणून आधीच तिची क्षमा मागायची. समुद्र वसने देवी पर्वतस्तन मंडले विष्णुपत्नी नमस्तुभ्यं पादस्पर्शं क्षमस्व मे. हे भावना शून्यतेचं लक्षण नाहीये, भावना प्रधानता आहे. भूमीला सुद्धा मन आहे. दुष्टांचा भार सहन होईना तिनं गोरूप धारण केलं. गोरूप का धारण केलं? भक्ती रसायनकाराने फार सुंदर कारण दिलंय की भगवंताला बाकी कुणाला त्रास झाला तर एखाद्या वेळेला दुर्लक्ष करेल, पण गायीला त्रास झाला तर भगवान दुर्लक्ष करत नाही. म्हणून पृथ्वीनं मुद्दाम गायीचं रूप धारण केलं आणि भगवंताकडे आली. गौर भूत्वा श्रीमुखी खिन्ना ब्रह्मदेवाकडे आली. डोळ्यातून अश्रू वाहत आहेत आणि खिन्न होऊन करुण स्वरामध्ये हंबरडा फोडते पृथ्वी. ब्रह्मदेवाकडे जाऊन तिनं आपलं संकट सांगितलं. ब्रह्मदेव तिला बरोबर घेऊन, अनेक देवांना बरोबर घेऊन क्षीरसागराच्या काठावर आलेले आणि सगळ्यांनी मिळून तिथे पुरुष सूक्तानं भगवंताची स्तुती करायला आरंभ केला. पुरुषम पुरुष सूक्तेन उपदस्ते समाहिता. नामदेव महाराजांनी म्हटलंय की भगवंताचं नाम सुद्धा गाऊन भगवंताची स्तुती करायला आरंभ केला. श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायण पद्मनाभा नारायण पद्मनाभा नारायण. श्री अनंत मधुसूदना पद्मनाभा नारायण पद्मनाभा नारायण पद्मनाभा नारायण. श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायण पद्मनाभा नारायण पद्मनाभा नारायण. श्री अनंत मधुसूदना पद्मनाभा नारायण पद्मनाभा नारायण पद्मनाभा नारायण. जगव्यापका जनार्दना जगव्यापका जनार्दना आनंद घना अविनाशा अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायण. श्री अनंत मधुसूदना पद्मनाभा नारायण पद्मनाभा नारायण पद्मनाभा नारायण. सकळ देवाधिदेवा सकळ देवाधिदेवा कृपाळुवा जी केशवा कृपाळुवा जी केशवा अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायण.
आनंद मधुसूदना पद्मनाभ नारायणा पद्मनाभ नारायणा पद्मनाभ नारायणा. सगळ्यांनी सुंदर स्तुती करण्याला आरंभ केला. भगवान प्रसन्न झाले. आकाशवाणीनं भगवंताने सांगितलं, गिरम समाधो गगने समेलिताम निशम वेदा त्रिदशानुवाच. आकाशवाणी ऐकायला आली, फक्त ब्रह्मदेवाला ऐकायला आली. भगवंताची आकाशवाणी अशी ती फक्त ज्याला ऐकायला जायची त्यालाच ऐकायला जाते, आणि आपली आकाशवाणी नको त्याला ऐकायला जाते. रेडिओ मिरची. ब्रह्मदेवानं अनुवाद करून सगळ्यांना सांगितलं. भगवंताने आत्ताच सांगितलंय, तुम्ही काळजी करू नका, मी लवकरच गोपाल कृष्णाचा अवतार घेणार आहे आणि तुम्हा सगळ्यांचं रक्षण करणार आहे. पृथ्वीच्या कष्टाची भगवंतांना पूर्वीच कल्पना होती, आणि म्हणून भगवान आपल्या कालशक्तीच्या द्वारा पृथ्वीचा भार हलका करीत जोपर्यंत पृथ्वीवर राहतील तोपर्यंत तुम्हा सगळ्या देवांना सुद्धा भगवंताने आज्ञा केली आहे, यदुकुलामध्ये अंश रूपानं तुम्ही सगळे जन्म घेऊन राहा. सगळे देव गोपाळांच्या रूपानं त्या ठिकाणी जन्माला या. वसुदेवांच्या घरी स्वतः भगवान पुरुषोत्तम प्रकट होतील. त्यांना आनंद देण्यासाठी देवांगनांनी सुद्धा जन्म घ्यावा. भगवती योगमाया यशोदेच्या उदरी कन्येच्या मायेच्या जन्माला जाईल. भगवान शेष अनंत सहस्रमुख आहेत त्यांची, ते भगवंताचं प्रिय कार्य करण्यासाठी त्यांच्या अगोदरच बलरामांच्या रूपाने अवताराला येतील. भगवंताने सगळ्यांना ही आज्ञा केली. त्यानंतर सगळेजण आपापल्या स्थानावर गेले. आता वाट बघतायत प्रभूंच्या अवताराची. कुठे अवतार घेतात प्रभू? देव किंवा संत अवताराला कुठे येतात? पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेते. संत किंवा भगवंत यांना अवताराला येण्यासाठी पवित्र कुळ असावं लागतं महाराज. आदिशंकराचार्य महाराजांचं चरित्र बघा तुम्ही. आदिशंकराचार्य महाराजांच्या अवतारापूर्वी कित्येक पिढ्यापासून त्यांचे माता पिता सुद्धा शिवगुरु आर्यांबा आयुष्यभर भगवंताची सेवा करतायत. आचार्य महाराजांचा अवतार झाला. तुकाराम महाराजांचं चरित्र पहा. 8 पिढ्या आधीपासून विश्वंभर बाबापासून पंढरीची वारी सुरू होती अखंड. 8व्या पिढीमध्ये तुकोबारायांचा अवतार झाला. श्री महाराजांचं चरित्र बघा. लिंगाजी पंत महाराजांचे आजोबा पंजोबा सगळेजण अत्यंत भक्त आहेत, श्रेष्ठ असे भक्त, आणि त्यांच्या वंशामध्ये महाराजांचा अवतार झाला. संत किंवा भगवंत शुद्ध कुळामध्ये अवताराला येतात. पप्पा मम्मीच्या घरात अजिबात नाही. ज्या कुळामध्ये अनेक पिढ्यापासून भगवंताची आराधना सुरू असते. मथुरा नगरीमध्ये उग्रसेन आणि देवक नावाचे 2 बंधू राज्य करतात. उग्रसेनाला कंस नावाचा मुलगा आहे, देवकाला देवकी नावाची कन्या आहे. ही देवकी लग्नायोग्य झाली. मथुरेमध्येच वृष्णी वंशातले वसुदेव नावाचे गुणीपुत्र पाहिले आणि वसुदेवांशी देवकीचा विवाह झाला. विवाहानंतर त्यांची शोभायात्रा निघाली. कंसाचं आपल्या बहिणीवर फार प्रेम होतं, लाडकी होती देवकी. पण कंस स्वतः ड्रायव्हिंग करायला बसला, रथ चालवायला बसला, वाद्य वाजताय. शोभायात्रा सुरू झाली आणि अचानक एक आकाशवाणी ऐकायला आली कंसाला. पतिप्रग्रहिणं कंसं आभाषः शरीरवा अस्यास्तामष्टमो गर्भो हंतायाम वासे अबुध. मूर्ख कंस, जिस देवकी को तुम ले जा रहे हो, इस देवकी के 8वें गर्भ से तुम्हारी मृत्यु होगी. ऐकल्यानंतर कंस खवळला. कंसानं देवकीला रथाच्या खाली ओढलं, मारू लागला. वसुदेवाने कंसाला थांबविलं. कंसा, अरे तू शूरवीर आहेस, तुला हे शोभत नाही. अरे तुझी लहान बहीण आहे, अजून तिच्या अंगाची हळद फिटायची आहे. कंसा, मला सांग, आकाशवाणीने काय सांगितलं? तुझा मृत्यू कुणाकडून आहे?
देवकीकडून आहे का? नाही, देवकीच्या गर्भाकडून आहे. मग मी तुला वचन देतो, देवकीला होणारा प्रत्येक पुत्र मी तुला आणून देईन. कंसानं देवकीला सोडलं. वसुदेव देवकीचा गृहस्थाश्रम आरंभ झाला. काही काळातच त्यांच्या गृहस्थाश्रम वेलीवर एक पुष्प उमललं. कीर्तिमान नावाच्या प्रथम पुत्राचा जन्म झाला. देवकीला आनंद झाला. अंतःकरणातून वात्सल्य व्हावं लागलं. वसुदेवाने त्या बालकाला कंसाच्या सभेत आणून ठेवलं. सांगितलं, महाराज देवकीचा प्रथम पुत्र आहे. कंसाने विचार केला, किती सुंदर बालक आहे, याच्यापासून मला काही भय नाही. 8व्या गर्भापासून मृत्यू आहे, मग याला मारून बाल हत्येचं पातक का करू? कंसाच्या मनात हा विचार आहे. कंस त्या बालकाकडे पाहतोय, तो बालक कंसाकडे पाहतोय. तो बालक हसला, भांजा हसा मामा फसा. कंसाने म्हटलं, महाराज वसुदेव इसको ले जाइए. स्वर नाही सापडत, हे बरं सापडत. वसुदेव याला घेऊन जा, याच्यापासून मला काही भय नाही. कंसाला बरं वाटलं, देवकीला बरं वाटलं, आणि एका व्यक्तीला नाही बरं वाटलं. श्रीनारायण जय नारायण, जय जय नारायण नारायण. आले पत्रकार देवर्षी नारद. नारद महर्षी म्हणजे पत्रकार. एकमेव व्यक्तिमत्व नारदांचं असं आहे की नारदांना दोन्ही पक्षाचे लोक मानतायत. सत्ताधारी पक्षही मानतो, विरोधी पक्षही मानतो. पत्रकाराला सगळे वचकून असतात. नारद मीडिया चौथा स्तंभ म्हटलेलं आहे त्याला. आता तो कसा काय याची चर्चा इथं करायची नाही. नारदाने म्हटलं, कंसा अरे आत्ता मी येत असताना बालक वसुदेव घेऊन जात होते, ते कुणा? हा देवर्षी देवकी का प्रथम पुत्र. मैंने सोचा उससे मुझे कोई भय नहीं, उसको मारकर बाल हत्या का पात्र क्यों मोल लो. नारदाने म्हटलं, कंसा इथंच तर तुझं चुकलं बाबा. मनात विचार केला की बाल हत्या झाल्याशिवाय भगवान लवकर येणार नाहीत अवताराला. कंसाचा बुद्धिभेद करायला सुरुवात केली. कंसा मला सांग, आकाशवाणीने काय सांगितलं होतं? 8व्या गर्भापासून मृत्यू. अरे 8वा म्हणजे असं सांगितलं होतं का सुरुवातीपासून 8व्या? कंसा जसं सुरुवातीपासून 8वा असतो, तसं 8व्यापासून जर मोजत आलं उलट तर पहिला सुद्धा 8वाच होतो ना. लक्षात आलं का? कंसानं म्हटलं, महाराज माझं मॅथमॅटिक्स फार कच्चं आहे पहिल्यापासून. नारदाने म्हटलं, माझं पक्क आहे, तुझ्या डोक्यात बसल्याशिवाय जात नाही. 8 बिंदू काढले जमिनीवर. मोज. आता अंकानं वामतो गती या न्यायानं उलट मोज. सुरुवातीला जो पहिला होता तो आता 8वा आला. एक 8 पाकळ्याचं फूल आणलं होतं नारदाने. सगळं तयारीनिशी आले होते नारदजी. कंसाच्या हातात दिलं, मोज. आता पहिली पाकळी सोडून दे, दुसऱ्या पाकळीपासून मोज. आता सुरुवातीला जी पहिली होती ती आता 8वी आली. कंसा काही डोक्यात प्रकाश पडला की नाही? कंसानं म्हटलं, बरं झालं नारदजी तुम्ही मला समजावलं. आज्ञा केली वसुदेवांना. कंसानं त्या बालकाच्या पायाला धरलं, एका शिलाखंडावर आपटलं. 6 मुलं ओळीनं मारली आहेत देवकीची. त्यांना तुरुंगात डांबलेलं. 7व्या वेळेला देवकी गर्भवती होते. भगवंताने शेषाला म्हटलं, शेषा चला आपल्याला जायचं आहे अवताराला. शेषानं म्हटलं, अजिबात नाही, तुमच्याबरोबर मी अजिबात अवताराला येणार नाही. रामावतारामध्ये तुमच्याबरोबर आलो, खूप कष्ट घ्यावे लागले. त्या इंद्रजिताला मारायची जबाबदारी माझ्यावर ठेवली होती, म्हणून मला 14 वर्ष काही खाता पिता आलं नाही, झोपता आलं नाही. इंद्रजिताला वर होता, जो 14 वर्ष अन्न ग्रहण करणार नाही, एकही सेकंद झोपणार नाही, त्याच्याच हातून मृत्यू होईल. लक्ष. शेषानं साफ सांगितलं, देवा तुमच्याबरोबर मी नाही अवतार आहे. भगवंताने म्हटलं, तुमच्याशिवाय माझा अवतार कसा होणार? हे बघा, मागच्या वेळेला तुम्ही लहान होता, आता असं करा तुम्ही मोठा व्हा, मी लहान होतो. शेषाला तेच पाहिजे होतं.
विचार केला की आपण लहान असताना आपल्याला आपल्या प्रभूंची मनासारखी सेवा करता आली नाही, त्यांच्या आज्ञेत राहावं लागलं. आता मी मोठा होईन आणि मोठा होऊन माझ्या मनासारखी सेवा प्रभूंची करेन. शेष देवकीच्या गर्भामध्ये आलेलं. योगमायेला सांगितलं या गर्भाचं आकर्षण करायचं आणि वसुदेवांची दुसरी पत्नी रोहिणी गोकुळेमध्ये तिच्या उदरामध्ये तो गर्भ घालून द्यायचा. योगमायेनं तो गर्भ रोहिणीच्या उदरामध्ये घालून दिला. यानंतर 8व्या वेळेला देवकी गर्भवती होते. दिव्य तेज मुखमंडलावरनं ओसंडून वाहत आहे. वसुदेवाने ओळखलं, माझे स्वामी अवताराला येणार आहे. अंश रूपाने भगवान गर्भामध्ये आलेले. ब्रह्मादिक देवाने येऊन भगवंताची स्तुती केलेली आहे. सत्यव्रतम सत्यपरम त्रिसत्यम सत्यस्य योनिम निहितं च सत्ये सत्यस्य सत्यामृत सत्यनेत्रं सत्यात्मकं त्वां शरणं प्रपन्ना. प्रभू, आपण सत्य संकल्प आहात. सत्य हेच आपल्या प्राप्तीचं श्रेष्ठ साधन आहे. सत्यपरम. सृष्टीच्या पूर्वी, प्रलयानंतर किंवा सृष्टी असताना आपणच सत्यरूपाने पृथ्वीमध्ये राहता, या सृष्टीमध्ये राहता, म्हणून आपण सत्यरूप आहात. सत्यरूप प्रभू, आम्ही तुम्हाला शरण आलेलो. सत्यात्मकं त्वां शरणं प्रपन्ना. ब्रह्मादिक देवाने सुंदर स्तुती केली आहे. त्यानंतर ब्रह्मादिक देव निघून जातात. इकडे देवकीच्या गर्भाला 9 मास पूर्ण होत आहेत. आता सर्वगुणोपेतः काल परमशोभनः यर्हेवाजन जन्मर्क्षं शांतरक्षग्रहतारकं. सर्व गुणांनी युक्त अशी उत्तम वेळ आली. श्रावणाचा महिना आहे. भगवंताने श्रावण महिना का निवडला? देवाने विचार केला, एरवी खाणारे पिणारे लोक श्रावण महिन्यात व्रतस्थ असतात, महिनाभर पाळतात, जरा पवित्र महिना आहे. कृष्ण पक्ष आपल्या नावानं सुरू होणारा पक्ष म्हणून कृष्ण पक्ष निवडला. अष्टमी तिथी निवडली. तसं अधिक मासाला सगळे हिणवत होते म्हणून भगवंताकडे तो शरण गेला. भगवंताने त्याला स्वीकारलं ना, तसं अष्टमीला सुद्धा सगळे हिणवू लागले. कारण एकादशीनं म्हटलं मी पांडुरंगाची, चतुर्थीनं म्हटलं मी गणपतीची, पौर्णिमेनं म्हटलं मी अंबाबाईची. प्रत्येकानं आपलं आपलं महत्त्व सांगितलं. अष्टमीवरच आतापर्यंत काही झालेलं नव्हतं. अष्टमीला सगळे चिडवू लागले. अष्टमी दुःखी झाली, भगवंताकडे आली. भगवंताने म्हटलं, अष्टमी चिंता मत करो, अब हम तुम्हारा स्वीकार करेंगे. अष्टमी तिथी आहे, रोहिणी नक्षत्र आहे. भगवंतांनी रोहिणी नक्षत्र का निवडलं? प्रभूंनी विचार केला, आपले मूल पुरुष चंद्र आहेत आणि चंद्राच्या 27 स्त्रियांपैकी रोहिणी ही चंद्राची अत्यंत आवडती आहे. मग आपल्या मूळ पुरुषाला आनंद व्हावा म्हणून भगवंतांनी रोहिणी नक्षत्र निवडलं. मध्यरात्रीची 12 वाजेची वेळ. रात्री म्हणजे कोणाची असते? चोराची असते. प्रभूने विचार केला, आपल्याला पुढे चोऱ्या करायच्यात म्हणून दिवसा येऊन जमणार नाही, रात्रीची वेळ निवडली. सगळं जग झोपलेलं आहे, फक्त 2 जण जागे. कारागारामध्ये वसुदेव देवकी आणि आकाशामध्ये चंद्र. चंद्राला वचन देणं होतं, मी तुझ्यासाठी, तुला आनंद देण्यासाठी रात्री येईल. चंद्रमा आकाशामध्ये नुकताच उगवतोय. श्रावण वद्य अष्टमीच्या रात्री 12 वाजता चंद्राचा उदय होत असतो, म्हणून अष्टमी तिथी त्याच्याहून काढली. भागवतात असं स्पष्टलेलं नाही श्रावण अष्टमी वगैरे, ते सगळं अनुमानानं काढलंय महात्म्यांनी. जो जागत है सो पावत है, जो सोवत है सो खोवत है. जो जागा असतो त्याला परमात्मा स्वरूपाची प्राप्ती होते, जो निजलेला असतो त्याला परमात्मा स्वरूपाची प्राप्ती होते. म्हणून संतांनी आम्हाला जागा केलंय. उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथ, भावे चरणी ठेवा माथा, सुखवा व्यथा जन्माच्या, धनदारा पुत्र जन.
उठा उठा साधू संत, साधा आपुलाले हित, गेला गेला हा नरदेह, मग कैचा भगवंत. उठा उठा प्रभात झाली, चिंता श्री विठ्ठल माऊली, दीन जनांची सावली, ये धावली स्मरताची. सुंदर वर्णन आहे. भगवान वैदिक दीक्षेने आधी वसुदेवांच्या अंतरंगात प्रगट झाले आणि त्यानंतर अयोनी स्तंभ असा भगवंताने आपला अवतार प्रकट केला. आता फक्त जय जयकार करायचा आहे. आपल्याला उत्सव पुढे भगवान गोकुळेत गेल्यावर करायचा आहे. निशीते तम उद्भूते, भगवंताचा अवतार होणार आहे. नद्या प्रसन्न रूपाने वाहू लागल्या. नद्या प्रसन्न झालीला, सरोवर सगळे भरलेले आहेत, त्याच्यामध्ये कमळ विकसित झाले. त्या कमळावर भ्रमर गुंजारव करतायत. सुंदर असा वायू वाहतोय. ओ वायू सुख स्पर्श. हा अग्निहोत्री ब्राह्मणांच्या अग्निकुंडातले, यज्ञकुंडातले अग्नी अत्यंत प्रदीप्त होतात. गाई वासरांच्या मनाला आनंद झाला, साधूंच्या मनाला आनंद झाला. गंधर्व गायन करतात, अप्सरा नृत्य करतायत, देव पुष्पांचा वर्षाव करतायत. आणि अशा पवित्र वातावरणामध्ये त्या ठिकाणी भगवान परमात्मा श्रीकृष्णांनी अयोनी स्तंभ असा आपला दिव्य अवतार प्रकट केला. निशीते तम उद्भूते जायमाने जनार्दने, देवक्यां देवरूपिण्यां विष्णु सर्वगुहाशयः, आविरासीदता प्राच्यान् दिशींद्रिय पुष्कलः. गोपाल कृष्ण भगवान की जय. तमद्भुतं बालकमम्बुजेक्षणं, चतुर्भुजं शङ्खगदायुधायुधं, श्रीवत्सलक्ष्मं कलशोभिकौस्तुभं, पीतांबरं सांद्रपयोदशोभगं. वसुदेवाने पाहिलं त्यांच्या समोर एक अद्भुत बालक आहे. कमळासारखे नेत्र आहेत, 4 हात आहेत, 4 हातामध्ये शंखचक्र गदा पद्म आहेत, श्रीवत्स चिन्ह आहे, गळ्यात कौस्तुभ मणी आहे. वसुदेवाने भगवंताची दिव्य स्तुती केली आहे. विदितोऽसि भवान साक्षात पुरुष प्रकृते परः, केवलानुभवानंद स्वरूप सर्वबुद्धिदृक्. देवा, आपण अनुभवाचा विषय हा, केवलानुभवानंद स्वरूप हा. परमात्मा शब्दाचा विषय नाही आहे, परमात्मा अनुभवाचा विषय. दिव्य स्तुती केली, देवकीनं स्तुती केली. रूपं यत्तत्पराहुर व्यक्त माध्यम ब्रह्म ज्योतिर निर्गुण निर्विकारम, सत्ता मात्रं निर्विशेषम निरीहम, सत्वं साक्षात विष्णुरुध्यात्मदीपः. यानंतर भगवान श्रीहरी त्यांना बोलतात. त्याने म्हटलं, पूर्व सर्गामध्ये तू पृष्णी आणि हे वसुदेव सुतपा नावाचे पुण्यशील प्रजापती होते. तुम्ही दोघांनी इंद्रिय निग्रह करून खूप तप केलं माझं, आणि मी तुम्हाला प्रसन्न होऊन तुमच्या घरी पुत्र रूपानं अवताराला येईन हे वचन दिलं होतं. 3 वेळेला अवताराला येईन असं सांगितलं होतं. त्यामुळं पहिल्या जन्मामध्ये मी पृष्ठगर्भ रूपानं अवताराला आलो. दुसऱ्या जन्मात तुम्ही कश्यप झाला, ही आदिती झाली, मी तुमच्या पोटी वामनाचा अवतार घेतला. तिसऱ्या जन्मामध्ये आता तुम्ही वसुदेव आहात आणि देवकी आहे, मी तुमच्या पोटी कृष्णाचा अवतार घेतला आहे, गोपाल कृष्णाचा. मी जर सामान्य बालकाच्या रूपात जन्माला आलो असतो तर तुम्ही मला ओळखलं नसतं, म्हणून मी 4 हाताच्या रूपात अवताराला आलो. देवकीने म्हटलं, बाबा तुझी मुलाच्या रूपात इच्छा केली होती, पण अशा 4 हाताच्या रूपात नाही, सामान्य बालकासारखा हो. बभूव प्राकृत शिशु, भगवान सामान्य बालकाच्या रूपात परिणत झाले. देवकीनं भगवंताला आपल्या छातीशी धरलेलं वात्सल्य वाहत आहे.